आपली जी ड्रीम बाईक आहे ती कुठली आहे, ती काय घ्यायची आपल्याला, कुठे जायचं बघायला, हे तुम्हाला पुढे एक्सप्लोअर करतो मी व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भेटूया पुढे ब्लॉगिंगमध्ये. चला. फायनली मित्रांनो गाडी आपली डन झाली आहे. आता आपण जातोय घरी, घरून भावाला घेऊ आणि मग ती गाडी परचेस करायला जाऊ आपण. आता ती गाडी बंद आहे कारण ती गाडी चालू करावं लागणार आहे, त्याच्यामुळे आपण आता घराकडे जाऊया आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. जे आपलं होतं स्वप्न ते सत्यात उतरलं आहे अण्णांमुळे. तर चला पुढे कंटिन्यू करूया व्हिडिओ. आता गाडी काढली, हवा भरून घेऊ. टायर बसले 30 ठेवा भाऊ. इथून गाडी टोक करून घरी घेऊन जाऊ आणि मग बघू पुढे. ही गाडी घेतली आता, हे बंद आहे, बंद स्थितीत आहे कारण बरेच दिवसापासून बंद पडून येते. तर आता ही तोसन करून आपण घरी घेऊन जातोय. ओंकारेश्वर मंदिरापर्यंत पोहोचलोय. बघू आता कसं काय होतं. याला घरी लावतील, मला थोडं गावात काम आहे. आता टोचून करून घरी घेऊन जात आहे आपली यामाहा RX 135. मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो फायनली गाडी आणली घरी. आता ही गाडी सगळी ओरिजिनल आहे, कुठेच काही हे नाही आहे, ॲक्सिडेंटल नाही आहे. कारण इथं बिल्डिंग वगैरे कुठेच भरलेली नाही आहे. हे गंज लागला आहे समोरचा, फक्त वेल्डिंग वगैरे कुठे भरलेली नाही आहे. ओरिजिनल साडी गार्ड आहे गाडीसोबत. 100% गाडी ओरिजिनल पार्ट्समध्ये अजून पण टेल लॅम्पपासून तर सगळं चालेल. सगळं देखील कंपनीचंच आहे ॲज युजल. अजून असं आहे मित्रांनो गाडीचं, बघू शकता आपण. आता पुढे रिस्टोअर करू आपण तिला. एवढं चांगलं झालं की गाडी सगळी ओरिजिनल मिळाली आपल्याला 100%. मित्रांनो भेटूया पुढे ब्लॉगमध्ये.